हाय मित्रांनो, तर हा व्लॉग नंबर 2 आहे. तर तुम्हाला माहीतच असणार आम्ही बीचला पोचलो होतो. तर आता आम्ही सर्वात पहिले कोलाबा किल्ला बघायला जाणार आहे. तर मित्रांनो, आम्ही बोटीने गेलो आणि इकडचा वारा खूप मस्त होता, कारण ते खूप थंडी हवा देत होते. पण माझी टोपी पण घडी घडी उडल्या जात होती. कोलाबा किल्ल्याला पायी जाता येते. जेव्हा आम्हाला जायचे होते तेव्हा पाणी खूप होते. आम्हाला काय अंतरावर जायचे होते, पण भीती पण आणि मज्जा पण खूप येत होती. आम्ही ज्या बोटीने जात होतो त्याला भगवा झेंडा लावला होता आणि आम्ही पोचलो आहे. मी थोडक्यात माहिती देतो. कुलाबा किल्ला हा महाराष्ट्रातील अलिबाग जवळ समुद्रात असलेला प्रसिद्ध सागरी किल्ला आहे. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात बांधला गेला. पुढे कान्होजी आंग्रे यांनी येथे मराठा आरमाराचा महत्त्वाचा तळ उभारला. किल्ल्यात सैनिकांची घरे, मंदिरे आणि पाण्याच्या विहिरी होत्या. मराठा सत्तेच्या ऱ्हासानंतर काही बांधकामे नष्ट झाली आणि आज ते अवशेष स्वरूपात दिसतात. आज कुलाबा किल्ला हे एक प्रसिद्ध ऐतिहासिक पर्यटन स्थळ आहे. तर तुम्ही बघू शकता, आम्ही इकडे उभं राहून समुद्राचा निसर्ग एन्जॉय करत आहे. हेच ते तळ आहे जिकडे समुद्रात असून पाणी गोड लागते. तळाच्या समोर एक गणेशचे मंदिर आहे आणि महादेवचे मंदिर आहे. तटबंदीच्या खाली एक छोटीशी खिडकी आहे, जिकडून दुश्मनावर लक्ष ठेवायचे. आम्ही फिरता फिरता खूप फोटो पण काढले. शिवाजी महाराजांच्या कोणत्याही किल्ल्यावर गेल्यावर परत घरी येऊशीच वाटत नाही. पण इकडे वेळेचे बंधन आहे, कारण इकडे जास्त वेळ थांबता येणार नाही. आम्हाला जायचे होते बीचवर, त्याच्यामुळे आम्ही सगळे तटबंदी फिरून परत जायला निघालो. जाताना आम्ही बोटीमध्ये फक्त आम्ही 4 जण होतो. रिटर्न जाताना बोट खूप जोरात होती आणि हवाचा प्रवाह पण खूप जोरात होता. पप्पा सतत एकच वॉर्निंग देत होते की नीट पकडून बसा. स्वतः मस्त एन्जॉय घेत होते. बीचवर गेल्यावर पप्पा आणि आम्ही रायडिंग केली आणि आम्हा 4ला खूप मज्जा येत होती. मग आम्ही ड्रॅगन राईड घेतली. आम्हाला हीच भीती होती की आमची दीदी पडून तर नाही जाणार. शेवटी तिने समुद्रात उडी घेतली. मग आम्ही पाण्यात खूप खेळलो. मम्मी पप्पा पण खेळले आणि आम्हाला पाण्याच्या लाटांमध्ये उड्या मारायला खूप मज्जा येत होती. आणि मी पण उड्या मारत होतो पाण्यात, कारण माझ्या पप्पांनी माझा हात धरला होता. तर आम्ही 4 खूप थकलो, तर आम्ही जेवण करायला बसलो. तिकडं आम्ही पापलेट आणि माशाची भाजी खाल्ली, जी की खूप मस्त होती. तर आम्ही आमच्या रिसॉर्टला गेलो, कारण पप्पांनी तो बुक केला होता. तर आम्ही सगळे स्विमिंग करत होते. तर पप्पाला खूप मस्त स्विमिंग येते. पप्पांनी तर स्विमिंग केली. तर रात्री बघा किती मस्त व्ह्यू दिसत आहे. दीदी आणि मी फोन बघत होतो. मी मस्त झोक्यावर बसलो आणि रात्रीमध्ये बघा स्विमिंग पूल किती मस्त दिसतं. आणि तर बघा इकडं आम्ही जेवणला जात होतो. तर जेवणला सगळ्यांचं जेवण येऊन गेलं होतं, पण माझं नव्हतं आलं, कारण माझा एक स्पेशल ऑर्डर होता जे मला खूप आवडतं. ते मिनी पनीर ऑर्डर केलं होतं. त्या लोकांनी पनीरची ग्रेव्ही एवढी मस्त बनवली होती की मी एकट्यानेच सगळं फस्त केलं. एवढं थकलो की जेवण करून डायरेक्ट आम्ही झोपूनच गेलो. तर सकाळी आम्ही नागाव बीचला गेलो आणि सगळ्यात पहिले आम्ही टांग्याची राईड घेतली, कारण आम्ही इकडं सनराईज बघायला आलो होतो. पण क्लायमेट खूप खराब होता, याच्यामुळे सनराईज आम्हाला दिसला नाही. काय हरकत नाही, कारण आम्हाला असं पण खूप एन्जॉय झाला होता आमचा. आम्हाला खूप मज्जा येत होती इकडं, कारण इकडचं क्लायमेट बघून असं छान वाटत होतं की असं वाटत होतं घरी येऊशीच वाटत नव्हतं आम्हाला. एक मिनिट. अरे वाव, काय स्टाईल आहे तुझे, चाला तुरू तुरू. मग आम्ही होरक्राफ्टची राईड घेतली, जी खूप जोरात चालत होती आणि आम्हाला त्याच्यावर खूप मज्जा आली. ती खूप लांब घेऊन गेली आम्हा दोघांना. मला असं वाटत होतं की टर्न घेताना ती डाग पडून जाणार, पण हिचं तोंड बघा एकदा, किती घाबरली आहे. तर मित्रांनो, आता तुम्ही नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा.
ती उतरल्यावर लगेच पप्पाला जाऊन सांगत होती की पप्पा आम्ही ही राईड घेतली पण तुम्ही नका घेऊ. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. बाय गाईज.